हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे बागेपासून आणि व्लॉगची सुरुवातसुद्धा बागेपासूनच झालेली आहे. तर इकडे खूप सुंदर सुंदर आजसुद्धा बाहेरची फुलं उमलली होती आणि ही तर नेहमीची रोजचीच उमललेली आहे तीच मी दाखवत होते. कारण आज वेगळे उमललेत का बघण्यासाठीच मी आले होते. तर ह्या छोट्याशा कुंडीमध्ये हे आज आलेलं आहे. पहिल्यांदाच हे आलेलं आहे. मिरची त्यातला हा एकदम फेंट असा गुलाबी रंगाचा आहे आणि मोगरासुद्धा आज उमललेला आहे. पहिला मोगरा ह्या म्हणजे रोपाचा म्हणायला काय हरकत नाही. आणि हे सुद्धा बघा धोत्र्याचं कसलं म्हणतात फूल ते आलेलं आहे. खूप सुंदर आज वेगळी फुलं तुम्हाला सुद्धा बघायला मिळालीत. आणि हे पारिजातकाचं झाड तर एवढं उंच झालंय आणि खरं त्याची फुलं वरती झाल्यात, खाली फांद्या त्याच्या छाटल्यामुळे ती काय वरची काढता पण येत नाहीत. पण फुलं तर आलेली आहेत. आणि इकडे गुलाबाचं पण आले, पण आता जाता येणार नाही दोन्ही गाडीच्या मधून, म्हणून मी इथूनच दाखवली. आणि हे सुद्धा वेगळं आलं, आत्ता माझी नजर गेली. तर चला आता सकाळी काय झालं, मुलग्याचा पेपर होता 10वीचा, त्याला उपीट हवं होतं. मग उपीट खाऊन तो गेला. त्याचा M1चा पेपर आहे आज म्हणाला आणि लवकर होता आणि लवकर पण सुटणार आहे. आणि काल मिस्टरांनी ब्रेड आणला होता. कॉलेजमध्ये मिसळ पार्टी होती, तर त्यांचा उपवास असल्यामुळे त्यांना काही मिळालं नाही, म्हणून जे काय उरलं होतं त्यांना दिलं होतं. म्हणजे ब्रेड, आपलं हे फरसाण वगैरे दिलं होतं. मग म्हटलं मोडं नुसतं घेऊन या, मी मिसळ करून देतो तुम्हाला, असं चालू होतं. पण आज पण त्यांचा उपवास आहे. पण म्हणा लागले तुमचं तुम्ही खावा करून, मला नसलं तर चालते. पण आणले म्हटलं त्यांना द्यायला पाहिजे. म्हटलं जेवताना तरी संध्याकाळी खावा, आम्ही आत्ता खातो. आता जेवणाला तर आता आज मिसळचं बनवणार आहे. तर इकडे मी पाणी पातेल्यात ठेवले आणि माझी पद्धत म्हणजे कोल्हापूर स्टाईलमध्ये कसं बनवतात त्या पद्धतीने बनवण्याची आहे, तीच तुमच्याबरोबर शेअर करत आहे. मी ह्या पातेल्यामध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरे टाकले, हिंग टाकलं आणि कांदा आणि आपल्याच झाडाचा कढीपत्ता घातलेला आहे ताजा ताजा, आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आणि ते थोडंसं मी हलवून घेणार आणि थोडा कांदा असा काचेसारखा किंवा गुलाबीसर रंगावर झाल्यानंतर बाकीचे जिन्नस टाकायचे त्यामध्ये. आता हे मोड आलेले जे काय हे आहेत मोडं, मटकीची उसळ असते ती, तर ती टाकलेली आहे बघा. मोडं कच्चीच टाकल्यात, उकडलेलं नाही आहे. अशी पिशवी आणली होती तशीच तुमच्यासमोर टाकलेली आहे. आणि थोडं काय करणार, त्याचा उग्रवास असतो तो घालवण्यासाठी थोडा वेळ परतणार त्याच तेलामध्ये. आणि थोडं व्यवस्थित परतून झाल्यानंतर जी काही चटणी आहे घरगुती स्टाईलमध्ये बनवलेली, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी माझी घरचीच, तीच टाकली. आणि मी बनवलेला गरम मसाला, थोडं तमालपत्र आणि थोड्या लवंगा वरून टाकल्यात कारण एकदम चरकतं म्हणून. आणि जे काय वाटण मी नेहमीचं घरी बनवते ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, बघू शकताय. हे सगळं एकत्र करणार आणि व्यवस्थित 1-2 मिनटं तरी हलवून घेणार व्यवस्थित, कारण सगळ्या मोडांना तो मसाला लागला गेला पाहिजे. आणि 5 मिनटं थांबणार आणि त्याला जसं तेल सुटतं ते तेल सुटेपर्यंत मी हलवणार थोडा वेळ. आणि थोडा वेळ झाकून ठेवलं होतं तेल सुटेपर्यंत मी. आणि तेल सुटून झाल्यानंतर मगच गरम पाणी ओतणार आहे. आणि मी ह्यामध्ये शक्यतो मोठं मीठ घालते, कारण त्याची चव जी काय आहे ती काय वेगळीच लागते. आणि थोडीशी साखर आणि हिरवी मिरचीसुद्धा नंतर घालणार आहे, आत्ता नाही घालणार. पहिल्यांदा हे गरम पाणी घालून थोडीशी उकळी येण्यासाठी ठेवून देणार, जेणेकरून सगळं व्यवस्थित त्याला एकजीव होईल. आता वरून मी मिरची, कोथिंबीर असं टाकले आणि साखर टाकायची राहिली होती ती मी आत्ता टाकलेली आहे. आणि ह्याला दणकून एक उकळी येण्यापर्यंत मी वेट करणार आहे, म्हणजे वाट बघणार आहे. आणि छान अशी उकळी येऊन गेल्यानंतर 15 मिनटं हे शिजवून झाल्यानंतर आणि आपली छान अशी मिसळ बनवून तयार झालेली आहे कट्टाची, छान कोल्हापुरी स्टाईलमध्ये. मुलगा म्हणत होता अगं बावड्यात मिळत्या तशी, म्हणजे कोल्हापूर साईडला बावडा म्हणून आहे, बावडा मिसळ म्हणून प्रसिद्ध आहे, त्या पद्धतीची झालेली आहे असं म्हणत होता. आणि वरतून मी काय करत होते, कोथिंबीर कांदा अशी घालत होते. आणि म्हटलं ताटातच लावूया, त्याला जेवढं लागेल तेवढं घेईल तो. आणि मोठा मुलगा येईलच आता, तो खाईपर्यंत म्हटलं छोटा मुलगा खायला बसलाय.
त्याच्यासाठीच पहिल्यांदा म्हटलं त्यात करून देऊया आणि मग बाकीच्या कामाला लागूया. तर आजचं जेवण असं ताटच म्हणायचं, कारण जेवणच आम्ही जेवते असे पदार्थ जेवणाच्या वेळेत नसतातच. पण नाश्त्यासाठी असं जर केलं तर जेवण कोण जेवणार असं होतंय. तर अशा पद्धतीनं आजचं सकाळचं जेवण झालेलं आहे. आता दुपारी थोडी रेस्ट केल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे. तर इकडे डाळ वगैरे ठेवलेली आहे आणि ह्यामध्ये मसुरा घातल्यात आणि हळद टाकली मी वरून. मसुरा छान शिजाव्यात याकरता आणि कणिकसुद्धा मळून झालेली आहे. भात मी इकडे लावलेलाच आहे आणि नेहमीची बेसिकची डाळीच्या आमटीसाठी ही छोट्याशा पातेल्यात डाळ लावलेली आहे. मिस्टर आलेले आहेत 2 पेंड्या आपल्या मेथीच्या घेऊन. म्हटलं आता लगच्या लगेच निवडूनच ठेवूया आणि एक कोथिंबिरीची पेंडीसुद्धा घेऊन आलेली आहेत. आणि कसं उन्हाळ्याचं तसंच जर पेंड्या ठेवल्या तर त्या सुकूनच जाणार आणि काय ती चव पण लागत नाही. म्हणजे निवडून सगळं व्यवस्थित जे काय माझे कंटेनर आहेत तुम्हाला मी नेहमी दाखवते त्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. ॲक्च्युली मी आता बाहेर गेले होते, इतका कंटाळा आला होता, पण काय हरकत नाही म्हटलं हे तर महत्त्वाचं आहे. हे जर सुकलं तर सगळं नुकसान होतं पैशाचं. आणि मिस्टरांचं आज जरा गाडीचं इन्स्पेक्शन होतं तिकडे क्लायंटचं, ते फोटो काढण्यासाठी गेलेले आहेत. दिलेत थोडासा चहा घेतला आणि लगेच गेलेत. आणि आल्यानंतर म्हटलं झोपा, इकडे तिकडे काय करत बसू नका, तेवढी रेस्ट पाठ रिकामी झाली की मग फ्रेश होतात. कारण दिवसभर कॉलेजमध्ये कामं असतात. आत्ता तर एक्झाम चालू आहे आणि ते तर सायन्स कॉलेजवरती आहे, तिथे भरपूर वर्क करावं लागतं सायन्स कॉलेजवरती. त्यामुळे हाताचं काम आहे, थोडंसं रेस्ट घ्या म्हटलं. आणि इकडे मी काय केलेलं आहे, मसुऱ्याची आता डाळीची आमटी कॅन्सल केली, मसुऱ्याचीच आमटी करायला घेतली. मला माहीत नव्हतं मेथीच्या पेंड्या आणणार आहेत, तर मेथीची भाजी करणार आणि मसुऱ्याची म्हटलं आज आमटी करूया, डाळीची नेहमी करतोय. तर काय नाही, मी अखंड लसूणच ठेचून त्यामध्ये टाकला, तेलामध्ये जिरे आणि लसूण टाकला, हिंग, चटणी, मीठ आणि मी बनवलेलं वाटण आणि गरम मसाला. त्यामध्ये उकडलेले जे काही आहे मसुरा ते घातलं आणि उकळलेलं छान पाणी ओतणार म्हणजे आमटी मसुऱ्याची छान होते अशा पद्धतीने केली की. आणि आज बरेच दिवसानंतर मसुऱ्याची आमटी खायला मिळणार म्हटलं आणि होणार. तर इकडे नेहमीची माझी मेथीची भाजी तेलात लसूण हिंग हळद घालून करते आणि शेंगदाण्याचं कूट घालून आज करणार आहे. तीच करायला घेतल्या, छान होते आणि अशाच पद्धतीनं घरात लागते, तीच बनवायला घेतलेली आहे. तर मुलांचा अभ्यास चालू आहे, ती दोघे पण अभ्यासला बसलेली आहेत आणि माझं इकडे स्वयंपाकाचं काम चालू होतं आणि मिस्टर येऊन रेस्ट करायला लागलेत. रेस्ट होतच नाही त्यांची, ॲक्च्युली सारखे फोन येत राहतात, इन्शुरन्सची कामं असतात त्यामुळे. आणि जे काय ऑफलाईनचं असतं ते मी तुम्हाला दाखवतेच, कोल्हापूरला वगैरे जाऊन करून येते. तिथलं तर ऑफिसमधलं मी दाखवू शकत नाही, कॉन्फिडेन्शियल सगळं असतात गोष्टी म्हणून. तर अशा पद्धतीनं माझी लाईफ तुमच्याबरोबर शेअर करत असते. तुम्हाला जर आवडत असतील व्लॉग नक्की एखादी छानशी कमेंट करा, म्हणजे मला पण मोटिवेशन थोडंसं मिळेल जेणेकरून पुढच्या दिवशीचा व्लॉग टाकण्यासाठी. आणि इकडे मी चपातीसुद्धा करायला घेतलेली आहे सोबतच, कारण इकडे ही आमटी शिजायला लागल्या, भाजी पण शिजायला आणि गरम गरमच मी बसवते. 8:30 पावणे 9ला सगळेजण जेवायला बसतो. तर मुलं पण भूक लागली होती त्यांना, त्यामुळे म्हटलं लवकर करूया आणि जेणेकरून अभ्यासला पण त्यांना पण रिकाम होईल आणि मला पण बाकीच्या कामासाठी मोकळं होता येईल यासाठी. तर चला इकडे थोडंसं आपलं स्वयंपाकाचं झालं की बाकीची माझी क्लिनिंगची कामं ती काय 10-15 मिनटात होतात. आपलं कट्टा साफ करणे वगैरे. तर छान अशी बघा मसुऱ्याची आमटी तयार झालेली आहे. तर काय करतात कोणास ठाऊक मिस्टर, त्यांना तर डाळीची आवडते, कधी तर कर म्हणतात, असं काय नाही. मग ते चांगलं होते की नाही ते सांगतीलच. आणि आज सलग 3 दिवस आता उपवासच आहेत, गुरुवार शुक्रवार शनिवार. तर त्या मिस्टरांचे 3 दिवस उपवासच आहेत, कारण शुक्रवारी आपली संकष्टी आहे आणि शनिवार तर नेहमी पकडतात आणि गुरुवार पण असतोच. त्यामुळे असं चाललेलं आहे, सकाळी वेगळं संध्याकाळी काहीतरी वेगळं. आजचा व्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.